हॅलो, आज बघणार आहे आपण फोटो डायोड. 12वी सायन्स मधला अतिशय महत्वाचा चॅप्टर, महत्वाचा टॉपिक सेमीकंडक्टर आणि त्या सेमीकंडक्टर मधला फोटो डायोड. ओके, आता फोटो डायोड म्हणजे नेमकं काय आधी समजून घ्या. फोटो म्हणजे काय? लाईट. लाईट पडल्यानंतर लाईटचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. म्हणजे इट इज अ स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड. काय म्हणलंय बघा, इट इज स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड. बघा, हा पीएन जंक्शन डायोड आहे आणि तो जो स्पेशल बनवला आहे कशासाठी? इट इज अ स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड. आणि तो काय करतो? इट कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हा काय करतोय? रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतोय. इट ऑपरेट इन रिव्हर्स बायस. बघा काय करताय. व्हॉट इज द फोटो? फोटो म्हणजे काय? लाईट. म्हणजे डायोडवर लाईट पडली की लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. काय? डायोडवर लाईट इन्सिडेंट झाली की लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. म्हणजे इट इज अ स्पेशल टाइप ऑफ सेमीकंडक्टर डायोड आहे. स्पेशल स्वतंत्र बनवलाय. कशासाठी बनवला? लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करण्यासाठी. आणि म्हणजेच कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हा रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो. रिव्हर्स बायस म्हणजे याचा अर्थ समजून घ्या. सपोज दिस इज अ पीएन जंक्शन डायोड आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू द negative terminal of electric field and n region is connected to the positive. याला म्हणायचं डायोड इज इन रिव्हर्स बायस. हा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे. बॅटरीचा निगेटिव्ह पी रिजनला जोडला आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह एन रिजनला जोडला की डायोड इज इन रिव्हर्स बायस. आणि हा रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो. रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो म्हणजे काय करतो? लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. राईट. So, what is a photodiode? It is a special type of PN junction diode. PN junction diode एक स्वतंत्र बनवला आहे. It which work in light energy into electrical energy. तो कसा करतो? लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. आणि इट ऑपरेट इन रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट करतो. राईट. आणि इट इज मेड अप ऑफ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. आणि तो कशापासून बनवलाय? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. आणि ह्याचा वापर कशासाठी केलाय? डिटेक्शन ऑफ सिग्नल. सिग्नल डिटेक्ट करण्यासाठी केलाय. म्हणजे बघा 4 ते 5 गोष्टी नीट समजून घ्या. इट इज अ स्पेशल टाइप ऑफ पीएन जंक्शन डायोड. इट कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट ऑपरेट इन रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो. आणि इट इज मेड अप ऑफ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. आणि फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पासून बनवलाय. आणि याचा वापर कशासाठी केलाय? कन्व्हर्शन ऑफ म्हणजे डिटेक्शन ऑफ सिग्नल. म्हणजे सिग्नल डिटेक्ट करण्यासाठी. आता त्याचा सिम्बॉल बघा. सिम्बॉल रेग्युलर डायोड कसा आहे बघा. हा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे आणि इथं असा हा रेग्युलर डायोड आहे. हा काय? रेग्युलर डायोड. ह्यात फरक काय केलाय? फक्त लाईट एनर्जी इन्सिडेंट केलेली दाखवली बघा अशी. काय केली? लाईट एनर्जी इन्सिडेंट केलेले दाखवले. हा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे. हा झाला त्याचा सिम्बॉल. आता आपल्याला त्याचं वर्किंग कसं करतो ते बघायचं. नेक्स्ट भाग काय? वर्किंग. आता वर्किंग बघा. हा पीएन जंक्शन डायोड आहे. दिस इज अ पी रिजन आहे. हा एन रिजन आहे. इथं डिप्लेशन लेअर दाखवली. इथं अॅमीटर दाखवलाय करंट मेजर करण्यासाठी. कारण आपण लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार आहे. हा रिव्हर्स बायस आहे. याचा अर्थ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड द पी रिजन अँड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड एन रिजन. म्हणजे हा कसा आहे? रिव्हर्स बायस मध्ये आहे. बरोबर. आता इथं वर्किंग सांगताना 2 पॉइंट आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. पहिला पॉइंट, कुठलीही लाईट इन्सिडेंट
झाली नाही त्यावेळेस काय घडतं. आणि दुसरा पॉइंट एक्सप्लेन करताना काय सांगायचं, लाईट इन्सिडेंट झाली, लाईट इज इन्सिडेंट, and here लाईट इन्सिडेंट झाली नसताना काय होतं, आणि इथं लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतं बघा. लाईट इन्सिडेंट झाली नाही त्यावेळेस व्हीएन पीएन जंक्शन इज अ रिव्हर्स बायस, व्हीएन पीएन जंक्शन डायोड इज अ रिव्हर्स बायस, देन रिव्हर्स सॅच्युरेशन करंट मिळतो. कशामुळे मिळतो? रिव्हर्स सॅच्युरेशन करंट मिळतो. हे रिव्हर्स करंट कशामुळे मिळतो? मायनॉरिटी कॅरियर्समुळे. मायनॉरिटी कॅरियर्स याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी जे इलेक्ट्रॉन आणि होल लागतात, इलेक्ट्रॉन आणि होल, दीज आर द चार्ज कॅरियर, दे आर युज्ड फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि ह्या मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे काय मिळतो? रिव्हर्स करंट म्हणतो, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. बरोबर. आणि हा रिव्हर्स करंट डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर. नंबर वन, concentration of minority carriers. Reverse current depends upon concentration of minority carriers. And number two, reverse current does not depends upon applied voltage. किती व्होल्टेज अप्लाय केले त्याच्याशी रिव्हर्स करंट काही अवलंबून नाही. आणि रिव्हर्स करंट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर. मायनॉरिटी कॅरियर किती आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण अप्लाइड व्होल्टेजवर डिपेंड नाही. आणि रिव्हर्स बायस असताना रिव्हर्स सॅच्युरेशन करंट मिळतो. पहिला पॉइंट क्लिअर. आता दुसरा पॉइंट बघा. व्हेन लाईट एनर्जी इज इन्सिडेंट ऑन द फोटॉन, ज्यावेळेस लाईट एनर्जी काय होते, फोटो डायोडवर इन्सिडेंट होते, त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रॉन आणि ही एनर्जी इन्सिडेंट झालेली एनर्जी, त्याची एनर्जी ग्रेटर दॅन बँड गॅप एनर्जी. बँड गॅप एनर्जी पेक्षा एनर्जी कशी पाहिजे, जास्त पाहिजे. काय म्हणतोय बघा, व्हेन लाईट इज इन द फॉर्म ऑफ फोटॉन, लाईट कशापासून बनते, फोटॉन पासून, आणि ती लाईट इन्सिडेंट झाली कुणावर, फोटो डायोडवर, आणि लाईट इन्सिडेंट झाली की इलेक्ट्रॉन आणि होल हे कुठं कंबाईन टू द डिप्लेशन रिजन. इलेक्ट्रॉन आणि होल कुठं कंबाईन होतात, डिप्लेशन रिजनला. बरोबर. अँड बट देर इज अ पोटेन्शियल एट द डिप्लेशन लेअर, किंवा डिप्लेशन रिजनला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय करतं, दॅट पुश किंवा अट्रॅक्ट द होल टॉवर द पी रिजन, अँड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड किंवा पुल्स, होल्स आर अट्रॅक्टेड टॉवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टॉवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि ड्यू टू मुवमेंट ऑफ द चार्ज कॅरियर्स, या चार्ज कॅरियरच्या मुवमेंटमुळे करंट इज ऑब्टेन्ड. आणि दिस करंट इज मेजर इन ॲमीटर. हा करंट कुठं मोजला जातो, ॲमीटर मध्ये मोजला जातो. आणि दिस करंट डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. इन लाईटची इंटेन्सिटी किती आहे, लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल तर जास्त करंट मिळतो, आणि लाईटची इंटेन्सिटी कमी असेल तर कमी करंट मिळतो. बरोबर. काय काय सांगितलं बघा. व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन फोटो डायोड, and that energy is greater than band gap energy, then electron and holes are combined at the depletion layer. But at a depletion layer there is a electric field, and this electric field attract the hole towards negative terminal of electric field, and electron towards positive terminal of electric field. And due to movement of the charge carriers, current is obtained, and this current is measured in ammeter or microammeter. बरोबर. आणि इंटेन्सिटी ऑफ दिस करंट, ह्या करंटची इंटेन्सिटी कशावर अवलंबून आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट. बरोबर. करंट किंवा रिव्हर्स करंट डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. इफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट इज मोर, देन मोर करंट इज ऑब्टेन्ड. नक्की लक्षात राहिलं वर्किंग कसं आहे. आता बघायचे आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन काय, म्हणजे ह्याचा उपयोग कुठं करायचा आहे. बघा, त्याचा उपयोग कुठं करायचा आहे हे फार महत्वाचं आहे. नाही तर तयार केलं, अभ्यास केला, सगळं त्याचा उपयोगच माहिती नाही. अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय सोपं आहे. बघा, पहिलं यूज काय, दे आर युज्ड इन ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन.
दे आर युज्ड इन ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये त्याचा यूज केला आहे. नंबर 2, दे आर युज्ड इन काउंटर्स अँड स्विचेस. दे आर युज्ड इन काउंटर्स अँड स्विचेस. काउंटर्स आणि स्विचेस मध्ये त्याचा वापर केला. काउंटर्स म्हणजे काउंट करण्यासाठी. बँकेचे कसे कॅश काउंट असतं बघा, आणि त्यात मशीन असतं, पैसे टाकले की मोजतं, म्हणजे काउंटिंगसाठी. आणि स्विच म्हणजे स्विचिंग सर्किट मध्ये वेगवेगळे स्विच ऑन स्विच ऑफ असतात, ते स्विचेस मध्ये त्याचा वापर केला. थर्ड, दे आर युज्ड इन बर्गलर अलार्म. दे आर युज्ड इन बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्म मध्ये त्याचा वापर केलाय. नेक्स्ट, दे आर युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ फिजिबल अँड इनव्हिजिबल रेडिएशन. काही रेडिएशन फिजिबल असतात, दिसतात. काही रेडिएशन व्हिजिबल नसतात, ते डोळ्याने दिसता येत नाही. आणि इनव्हिजिबल रेडिएशन आणि फिजिबल रेडिएशनचं डिटेक्शन करण्यासाठी याचा वापर होतो. नंतर म्हणजेच डिटेक्शन ऑफ फिजिबल अँड इनव्हिजिबल रेडिएशन. उपयोग लक्षात राहिले. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये, काउंटर्स आणि स्विचेस मध्ये, बर्गलर अलार्म मध्ये, डिटेक्शन ऑफ फिजिबल अँड इनव्हिजिबल रेडिएशन. आणि त्यानंतर व्हॉट आर देड ऍडव्हान्टेजेस. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, काय बघायचे आहेत आपल्याला त्याचे ऍडव्हान्टेजेस. Number 1, they have small, compact in size and light in weight. They are compact in size. साइज ला कॉम्पॅक्ट आहे म्हणजे आकाराने लहान आहे. दे आर लाइट इन वेट. दे आर लाइट इन वेट म्हणजे वजनाने हलका आहे. आणि दे हॅव लो कॉस्ट. त्याची कॉस्ट काय आहे, लो आहे. बघा, कॉम्पॅक्ट इन साइज, लाइट इन वेट आहे म्हणजे वजनाने हलका आहे, त्याची कॉस्ट कमी आहे. आणि 4, दे स्टार्टअप क्विकली म्हणजे ऍज सून एज लाईट फॉल्स दे स्टार्ट टू ऑपरेट. काय म्हणतोय, ऍज सून एज लाईट incident then they operate. बघा, कॉम्पॅक्ट इन साइज आहे, लाइट इन वेट आहे, लो कॉस्ट आहे, ऍज सून एज लाइट इज इन्सिडेंट दे स्टार्ट टू ऑपरेट म्हणजे ऑपरेटिंग स्पीड हाय आहे. ऑपरेटिंग स्पीड इज हाय. कळलं, अतिशय सोपा भाग आहे. थँक्यू व्हेरी मच.